हे वारकरी संप्रदायाचं वैभव आहे. ज्ञानोबारांनी निवृत्तीनाथ महाराज तीर्थयात्रा करत असताना तहानेने व्याकुळ झाले. कुठेही पाणी मिळत नाही. शेवटी एक मोठी विहीर दिसली. ती विहीर
मागाला जीवत्यात आणि रमतात ज्या ठिकाणी वास करतात त्याला मंदिर असं म्हटलं जातं. अशाच देव मंदिरामध्ये तुम्ही रामकृष्ण नामाचं स्मरण करा, नामचिंतन करा. झालेली कीर्तन सेवा तुमच्या सर्व मायबापाची मी समर्पित करते आणि सेवेला आणि माझ्या माझ्या पूर्ण वेळामध्ये ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या कृपेने आज आपला पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसाची सेवा केली आहे. भक्त बळाने गीता ताई गवारे काहीच वय नाही, तिच्या वयाच्या मुली खेळत असत्या, पण संस्कार संस्कृती ही जरी आपल्याला तिला एवढं कळलं रामकृष्ण नामे हे दोन्ही अक्षरे रामकृष्ण या शब्दाचा अर्थ आणि रामकृष्ण ही दोन अक्षरे लई महत्वाची आहे. याच्यामध्ये खूप सामर्थ्य आहे. नाम चांगले आणि अशी कुणी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. आपल्या कुळामध्ये काय मृदुंग काय त्याच्या लोक टाळ्या वाजतात आणि काय त्या गीतात बद्दल बी टाळ्या वाजतात. काय गीतात किती पोरी तिच्याकडे किती पोरी खेळात उगत ती उंची दिसली वाढलेली लेकरू असं एकदम लेकरू 4थी 5वीला काय म्हणजे आपल्याला संस्काराची गरज आहे, संस्कृतीची गरज आहे. गुटखा खायचा इकडे तिकडे लेकराला वळण नाही काही नाही कसं वागायचं. इथं त्या ठिकाणी संस्कार आपल्याच गावात काय गायनाचे आहे म्हणजे सगळे त्या गायनाच्या फक्त तुम्ही इकडून आणायचे गायनाचार्य इकडून आणायचे गावातलेच गायनाचार्य गावातलेच कीर्तनकार गावातलीच वाजवणार त्याबद्दल सगळ्याचे आनंद लुटतात. इथं काही नाही घेणं देणं, फक्त नामाला किंमत आहे. इथं एक धर्ममंडप आहे, त्या धर्ममंडपामध्ये तुम्ही येऊन बसता नामस्मरण करता. इथं आलं थोडं विठ्ठल विठ्ठल म्हटले वाजिले हे पुण्य तुमच्या पदरात पडत. आणि अधिकाचा महिना आहे, अधिकस्य अधिकम फलम. आणि म्हणून आपल्या गीताताईंनी कीर्तन केलं त्याबद्दल गावकऱ्याच्या वतीने गीताताईचे आपण हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. कारण असंच तिला पुढं वाटचालीला तिच्या मनामध्ये भगवंताविषयी नामाविषयी आणि तिला असं त्या ठिकाणी सगळ्यांचा आशीर्वाद मिळावा आणि सगळ्यांनी तिला आशीर्वाद द्यावा. आणि या ठिकाणी उद्याच्याला राधिकाताई गवारे यांचं कीर्तन होणार आहे. आणि ज्ञानेश्वरी पारायणाला ज्याला बसायचं असं त्यांनी बसा. कारण काय ज्ञानेश्वरी पारायण महत्वाचे. आपल्याला वर्षातून एकदा ज्ञानेश्वरी पारायण आपल्या घरात ज्ञानेश्वरी पण वाचित नाही, मुखातून शब्द निघत नाही. पण ज्ञानदेव ज्ञानदेव नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी उभी अनुभव आहे. तुम्ही वाचित असताना तुमच्या लक्षात एखादी तरी उभी येईल आणि त्याबद्दल वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पण घरी असं त्या ठिकाणी. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीला खूप महत्व आहे. ज्ञानेश्वरी पारायणे आपली तर दरवर्षी तुकाराम महाराजांचं पारायण होत आहे, पण या वर्षी अधिकाच्या महिन्यामुळे त्या ठिकाणी महाराजांनी मला फोन केला. म्हणले कसं करा महाराज, चांगल्या कामाला कशाला विरोध करा, चांगलं काम आहे ना. कोणी या बसाना काही काय घेत, पण ज्याला यायचे ते येतील, ज्याला येत बघा नामामध्ये ताकद आहे. नाम घेत चला, नामस्मरण करत चला आणि शिवपुराण करताय. ज्याला वेळ भेटत त्यांनी त्या ठिकाणी आवर्जून ऐका शिवपुराण आणि नाम